बैलगाडा प्रेमी सागर 1044 या यूट्यूब चॅनलवर सर्व शिवजयंतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. शिवस्वराज्य प्रतिष्ठान शेनवडी यांच्या वतीने 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तरी आता शेनवडीमध्ये शिवभक्तांचे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता स्टेजचं नियोजन चाललंय, लावायचं चाललेत बघा. शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्त आहेत. सागर भोसले मंत्रालय हे जावावर मंडळाला 9 वर्ष झालेली आहेत. पहिलं वर्ष शिवनेरी, दुसरं वर्ष तोरणा, तिसरं वर्ष रायगड, चौथं वर्ष सिंहगड, 5 वर्ष भूषणगड, वर्धनगड, 7 अजिंक्यतारा, 8 सिंधुदुर्ग, 9 विजयदुर्ग. तुम्ही बघू शकता शिवभक्त किती रिक्स घेतात. काहीचा आधार न घेता वर चढून पताके लावत आहेत. आपण बघू शकता गावामध्ये जुना टेलिफोनचा टावर आहे, त्याच्यावर झेंडा लावायचा चालू आहे. खूप हाईट असल्यामुळे स्लोमध्ये जावं लागतं. आणि राहिलेले शिवभक्त आपले खाली पताके लावत आहेत. सर्वजण मदत केल्यामुळे लवकरात लवकर आपले झेंडे लावून पूर्ण होतात. आता झेंडा आपण टावरवर लावलेला आहे. स्लोमध्ये खाली उतरून दुसऱ्या झेंडे लावण्यात तयारी. टावरवर झेंडा लावून रोहित जाधव अध्यक्ष आणि तानाजी सुट्टी मेकर हे मोठ्या टावरवर जाऊन झेंडा लावून खाली आलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आता त्यासनी विचारू आपण की काय वाटते वर गेल्यावर, अडचणी काय येतात. कारण की खूप वर आहे, 750-700 फुटावर जवळपास हा मोठा टावर आहे. तुम्ही बघू शकता. आणखी कारण की रिक्स आहे. हे पहा आलेत बघा आता आपले शिवभक्त दोघं पण वर झेंडा लावून आलेले आहेत. आपले तानाजी सुट्टी मेकर आहेत. झेंडा लावाय गेला, तुम्हाला कसं वाटलं? अतिशय सुंदर. किती अंतर असेल हे टावरचं? 750 फूट वर. 750 फूट वर. मग जाताना काय अडचणी? नाही, अडचण काहीच नाही. काय भीती वगैरे काय वाटते का? काय अजिबात नाही. आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चढलो. राजांचा मावळा आहे. माझं पण नाव तानाजी आहे. त्यामुळं अतिशय सुंदर असं म्हणजे लय बरं वाटतं की झेंडा बाबा लावतोय आपण. गावासाठी काही ना काहीतरी प्रोत्साहन असतंच आपलं कायमस्वरूपी. तुमचा मित्र पण होता, मित्र गेला जाधव माझा मित्र, तो पण असतो. त्याचं जर ज्यादा प्रोत्साहन असतं आपल्यापेक्षा, त्याचं ज्यादा प्रोत्साहन. अध्यक्ष आपल्या मंडळाचा सगळ्यात ज्यादा म्हणलं तर त्याचं म्हणजे न सांगता एवढं चांगलं काम असते त्या पोराची. चांगला मुलगा आहे तो पण. ओके, धन्यवाद. आज दिनांक 16 फेब्रुवारी 2025 शेनवडी गावातील सर्व गावात आपल्या सर्व ह्याच्यात आपण झेंडा लावायचं काम चालू होतं. आज संध्याकाळी ठीक 10 वाजता आपली शिवज्योत आणण्यासाठी आपण विजयदुर्गला रवाना होणार आहे. तरी सगळ्यांनी घ्यावा, सर्व शिवभक्तांनी सहभाग घ्यावा. आपल्या माळ्यातील प्रत्येक माळा, गोडके माळा, रसाळ माळा, भोसले माळा, माळी माळा, कुंभार माळा, अजून इकडे पुनवडी, बरीच लोक येतात आपल्या शिवजयंतीसाठी. तर वेळेत सर्वांनी हजर राहावे ही विनंती. आता मित्रांनो, आता शिवभक्त सर्व झेंड्याचे सजावट करत आहेत. आपले सर्व मावळे कामाला लागलेले आहेत.
मोको